संत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ वाघिमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर सकाळी आपण ध्यानाचा कार्यक्रम घेत असतो आणि ध्यानाच्या कार्यक्रमावर एक विषय आपण मांडत असतो आरोग्यासाठी। आरोग्यावर बोलू काही हा विषय आपला असतो आणि या विषयावरती आपण चिंतन करत असतो आणि चिंतन करत हा जो व्हिडिओ तयार होतो हा आपण फेसबुक आणि युट्यूबवर टाकत असतो। ज्यांना कुणाला हा युट्यूब फेसबुकवर बघायचा असेल त्यांनी बबलू संतोष गाडवे या नावाने सर्च करायचं आणि ते बघायचं आणि आरोग्याला उपयोगी असणारा हा व्हिडिओ असतो। तर चला मी डॉक्टर बबलू संतोष गाडवे आपल्या समोर आता चहाच्या बाबतीत 2 मिनिटं मी सांगणार आहे। नेहमीचा पिणारा चहा शरीराला अपायकारक असते। चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन नावाचे 2 घटक पदार्थ असतात। हे 2 घटक पदार्थ शरीराला हानिकारक असतात। याच्यामुळे आपले पचनाची क्रिया मंदावते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की आपलं आरोग्य बिघडते आणि वारंवार आपण याला म्हणजे रोगाला बळी पडतो। रोगाला बळी पडणे म्हणजे व्हायरल होऊन काही जे छोटे मोठे रोग येतात ते आपल्या शरीरावरती म्हणजे आपलं शरीर त्याला झेलण्याची ताकद कमी होते। म्हणून हा मुलांनो विद्यार्थ्यांनो हा चहा जो आहे आपण नेहमीचा चहा पिणार तो चहा बंद करायचा। कॅफीन आणि टॅनिन नावाचे 2 घटक पदार्थ असते हे शरीराला हानिकारक असते। मग आपण उठल्यानंतर सकाळचं आपल्याला काय करायचं तर आपल्याकडे ओवा असतो आणि सोप असतो। ओवा 1 चम्मच ओवा घ्यायचा। ओवा त्याला हिंदीमध्ये अजवाईन म्हणतात आणि सोप जी असते मोठी सोप असते तिला घ्यायचं, हिंदीमध्ये बडी सोप असे म्हणतात। बडी सोप आणि ओवा 1 चम्मच घ्यायचं आणि ते रात्री एका ग्लासमध्ये भिजून टाकायचं आणि भिजून टाकल्यानंतर सकाळी उठायचं आणि सकाळी उठल्यानंतर आपण ते हे पाणी उकळून घ्यायचं आणि उकळून घेतल्यानंतर याचा जो काढा निघेल तो निघेल लाल रंगाचा। तो लाल रंगाचा काढा निघाल्यानंतर तो आपण प्यायचा आणि हा पिल्यानंतर आपल्याला एक शक्तिवर्धक चहा तयार होतो आणि हा सतत तुम्ही घेत राहिल्यानंतर सर्दी खोकला ताप वगैरे हे छोटे मोठे ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात होणार नाही। म्हणून ओवा आणि सोपचं याचं पाणी उकळून पिल्यानंतर हे आरोग्याला फार म्हणजे उपायकारक आहे। म्हणून याप्रमाणे घ्यायचं आणि 1 दिवस हे घेतल्यानंतर दुसऱ्यानंतर आपल्या बॉडीला म्हणजे टॉक्सिन करण्यासाठी बॉडीमधले विषारी घटक पदार्थ बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी जिरं अधिक धने अधिक सोप याचं 1 चम्मच मिश्रण घ्यायचं। हे रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवायचं, सकाळी उठायचं उकळायचं आणि हे प्यायचं। 1 दिवस हे प्यायचं 1 दिवस हे प्यायचं। ऑटोमॅटिक तुमच्या शरीरामधलं टॉक्सिन बाहेर निघून जातं आणि अशा प्रकारे हे आपण बनवलेलं हे सकाळीच बनवला हा चहा जर पिलं तर आपल्याला शरीर एक शक्तिवर्धक शरीर तयार होतं, एक स्फूर्ती निर्माण होते, अभ्यास करण्याची आवड होते, काम करण्याची इच्छा तयार होते आणि निगेटिव्ह विचार जर डोक्यात येतात ते निघून जातात। तर अशा प्रकारे आपण हा जो सांगितलेला चहा प्यायचा परंतु हा चहा पिऊ नका, हा शरीराला हानिकारक आहे। जय गुरुदेव, धन्यवाद। मी बबलू गाडवे, बागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण सतत बघा, इतरांनाही पाठवा, फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून तुम्ही या व्हिडिओला सगळ्यापर्यंत पोहोचवा। आरोग्यासाठी फायदेशीर। धन्यवाद। जय